हॅलो फ्रेंड्स, सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय. मी प्रियंका संतोष खरात. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. मी बाबासाहेबांवर आधारित माझी आत्मकथा या पुस्तकातून भाग 6 जाणीव झाली याबद्दल थोडीशी माहिती देणार आहे. तर चला तर आपण जाणून घेऊया. जाणीव झाली. माझा जन्म इंदोर येथे माझे वडील पलटणीत असताना झाला. त्यावेळी माझे वडील पलटणीत सुभेदार होते. आम्ही पलटणीतच राहत असल्यामुळे आम्हाला बाहेरच्या जगांचा संसर्ग झाला नव्हता. त्यामुळे अस्पृश्यतेसंबंधी कोणतीही प्रकारची कल्पना मला माहीत नव्हती. परंतु जेव्हा आमच्या वडिलांनी पेन्शन घेतले तेव्हा आम्ही सर्वजण साताऱ्यास येऊन राहिलो. माझी आई मी अवघ्या 5 वर्षाचा असतानाच निर्वतली होती. सातारा जिल्ह्यातील गोरेगावी दुष्काळ पडला होता, म्हणून दुष्काळी कामे सरकारने काढली. त्यावेळी एका पाण्याचा तलाव सुरू करण्यास आला होता. या तलावाचे काम करणाऱ्या मजुरांना पगार वाटण्याच्या कामावर माझ्या वडिलांची नेमणूक केली होती. ते गोरेगावी गेले व आम्हा 4 मुलांना साताऱ्यास ठेवले. जवळजवळ 4-5 वर्षे आम्ही भातावरच काढली. आम्ही साताऱ्यास आल्यापासून आम्हाला खऱ्या अस्पृश्यतेची जाणीव होऊ लागली. प्रथम आमचे केस कापण्यास आम्हाला कोणी तयार नव्हता. कोणता नावी तयार नव्हता किंवा कोणता नावी मिळेना. आमची मोठी पंचायत झाली. मग माझी वडील बहीण, ती अजून जिवंत आहे, आम्हा 4 मुलांच्या हजामती ओट्यावर बसून करीत असे. साताऱ्यास इतके नावे असूनही ते आमची हजामत करीत नाहीत याचा मला प्रथमच कळाले व मला प्रश्नही पडला. एक प्रसंग असा घडला की आमचे वडील गोरेगावी असताना आम्हाला ते पत्र पाठवित असत. त्यांनी आम्हाला एकदा गोरेगावला या असे पत्रही पाठवले होते. गोरेगावला आम्ही आगगाडीत बसून जाणार म्हणून मला फार आनंद झाला होता. तोपर्यंत मी आगगाडी कधी पाहिलीच नव्हती. वडिलांनी पाठवलेल्या पैशाचे आम्ही चांगले कपडे केले. मी व माझा भाऊ आणि बहिणीच्या मुली इतकेजण वडिलांना भेटायला निघालो. त्यापूर्वी त्यांना पत्र लिहिले होते, परंतु ते पत्र नोकरांच्या हलगर्जीपणामुळे त्यांना मिळाले नव्हते. आम्ही मात्र वडील आम्हाला नेण्याकरिता नोकर वगैरे पाठवतील या आनंदात होतो. परंतु याबाबत आमची निराशा झाली. आम्ही आगगाडीतून उतरताच नोकराची वाट पाहिली. माझा पोशाख ब्राह्मणासारखा दिसत होता. गाडी येऊन निघून गेली. आम्ही अर्धा तास पाऊण तास स्टेशनवर वाट पाहत राहिलो. स्टेशनवर आमच्याशिवाय दुसरे कोणीच नव्हते. तशात आम्ही सर्वजण मुले पाहून स्टेशन मास्तर आमच्याजवळ येऊन आम्हाला कुठे जायचं आहे, तुम्ही कोण वगैरे विचारू लागला. आम्ही महार असे म्हणता स्टेशन मास्तरला धक्का बसला. तो दचकून 5-6 कदम मागे हटून गेला. तरी पण आमच्या पोशाखावरून आम्ही कोणातरी सुखरूप किंवा सुखवस्तू महाराची मुले आहोत हे जाणले त्याला व आम्हाला गाडी करून देण्याचे ठरवले. परंतु संध्याकाळी 6-7 वाजेपर्यंत एकही गाडीवाहन आम्ही महारची मुले आहोत म्हणून आम्हाला घेऊन जायला तयार होईना. शेवटी एक गाडीवान तयार झाला, परंतु त्याने अशी अट घातली की आपण काही गाडी चालवणार नाही. मी पलटणीत दिवस काढल्यामुळे मला गाडी हाकणे कठीण वाटले नाही. आम्ही कबुली देताच गाडीवाहन गाडी घेऊन आला व आम्ही गोरेगावच्या मार्गाला निघालो. गावच्या बाहेर दूर गेल्यावर आम्हाला एका नाला लागला. येथेच आम्ही भाकरी खाऊन घ्या, तुम्ही सर्वजण भाकरी खाऊन घ्या, पुढे पाणी प्यायला तुम्हाला मिळणार नाही असे गाडीवाल्यांनी सांगितले. आम्ही खाली उतरलो. भाकरी खाल्ल्या. नाल्याचे पाणी इतके अस्वच्छ होते की त्यात बऱ्याच प्रमाणात शेणाचे मिश्रण होते. गाडीवान तेवढ्यात कुठेतरी भाकरी खाऊन आला. पुन्हा आमची गाडी चालू झाली. रात्र बरीच झाली तेव्हा गाडीवान हळूच गाडीत येऊन बसला. रस्त्यावर दिवा नव्हता, माणूस तर कोणी दिसेना. आम्हाला रडू कोसळले. अशा रीतीने आम्ही रात्री 12 वाजेपर्यंत वेळ काढली. मनात तर्कवितर्क चालूच होते. आपण काही गोरेगावास जात नाही असे वाटत होते. इतक्यात एका टोल नाक्यावर गाडी येताच आम्ही उड्याच घेतल्या. भाकरी खाण्याकरिता टोल नाक्यावरील मनुष्यास विचारले. मला पार्शियन भाषा चांगलीच येत असल्यामुळे या मनुष्याशी बोलण्यास अडचण पडली नाही. परंतु त्याने मला उर्मटपणे उत्तर देऊन पाण्यासाठी समोरचा डोंगर दाखविला. शेवटी कशी तरी रात्र टोल नाक्यावर काढली. सकाळी पुन्हा गाडी चालू झाली व शेवटी दुपारी अर्धमेल्या अवस्थेत गोरेगावी येऊन पोचलो. मित्रांनो, तुम्ही बघू शकता बाबासाहेबांचे व त्यांच्या परिवारांचे ते महार या जातीचे असल्यामुळे इंदोरपासून ते सातारा आणि सातारा जिल्ह्यामधून एक गोरेगावी
या ठिकाणी त्यांची किती हालापष्ट झाल्या. अशाच प्रकारे जर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओ तुम्ही लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपण असंच नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा परत एकदा भेटूयात. तोपर्यंत थँक्यू.